गेली 2 दिवस झालं पुण्यात चांगलाच जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। रक्षाबंधनला बाहेर निघाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला असून 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। हडपसरमधील काळेपड आदर्श विद्या मंदिराच्या शेजारी ओढ्याचे पाणी रस्त्यावरती सोसायटीमध्ये शिरले। जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे, तर रस्त्याला नाल्याचे स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वर कठडे नसल्याने गाड्या खाली गेल्या आहेत। पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पुणे नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। रक्षाबंधनच्या सणानिमित्त वाहतूक कोंडीत अनेक नागरिक अडकले। हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक विभागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला, त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी। तसेच या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे, तर अनेकांचे जनजीवन देखील विस्कळीत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।